आज आपण या तासामध्ये न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या तासामध्ये आपण न्यूटनच्या 3 गतिविषयक समीकरणांचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे काय आणि एकसमान वर्तुळाकार गतीची उदाहरणंसुद्धा आपण पाहिलेली आहेत. तर या तासामध्ये आता आपल्याला पाहायचं आहे न्यूटनचे गतिविषयक नियम. तर इथं काही आपल्याला प्रथम प्रश्न विचारलेले आहे. असे का होत असेल? तर स्थिर अवस्थेमध्ये असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हालत नाही. आपल्याला माहिती आहे की एखाद्या वस्तूला जोपर्यंत आपण बाह्य बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू स्वतःची जागा बदलत नाही. म्हणजे कोणत्याही वस्तूला स्वतःची जागा बदलायची असेल तर त्या वस्तूला बल लावावे लागते. दुसरा प्रश्न इथे विचारलेला आहे, टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेले बल हे टेबल उचलण्यासाठी पुरेसं आहे का? तर पुरेसं आहे का? मग पुस्तक उचलण्यासाठी जेवढं बल आपल्याला लागणार आहे त्याच बलानं आपण टेबल उचलू शकतो का? तर नाही. पुस्तक उचलण्यासाठी लागणारं बल आहे हे टेबल उचलताना लागलेल्या बलापेक्षा कसं आहे? कमी आहे. तिसरं दिलेलं आहे, फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडतं. आपल्याला माहिती आहे कोणतीही वस्तू जर आपण आकाशात वर फेकली तर ती काय होते? जमिनीवर खाली पडते. तसंच फळ सुद्धा आहे. फळ वर जातं का? तर नाही, ते झाडावरून फळ हे खालीच पडतं. चौथा इथं दिलेला आहे की विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरतच राहतो. आता आपल्या सगळ्यांना हे उदाहरण माहीत आहे की आपल्या घरामधील जेव्हा विजेचा पंखा आपण बंद करतो तेव्हा तो लागलीच बंद होतो का? तर नाही. काही वेळानंतर हळूहळू त्या पंख्याचा वेग काय होतो? कमी होत जातो. तर या सगळ्या उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतं की वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडित आहे आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो आहे तो पदार्थाच्या याच गुणधर्माचं वर्णन म्हणजे जडत्वाचं वर्णन या न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये न्यूटननं केलेले आहे. तर आपण आता पाहूया न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. तर हे पाहत असताना आपल्याला त्यांनी एक कृती करायला सांगितली आहे. अगदी साधी आणि सोपी कृती आहे ती. तर या कृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये असणारा जो ग्लास आहे पेला, त्या ग्लासमध्ये वाळू किंवा आता आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यापैकी तुम्ही तांदूळ घेतले तरी चालतात. तर त्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवायचा आणि त्या पुठ्ठ्यावर काय करायचं आहे, एक नाणं ठेवायचं आहे. नाणं ठेवल्यानंतर तुम्हाला त्या ग्लासवर ठेवलेल्या पुठ्ठ्याला काय करायचे आहे, हळूच टिचकी मारायची आहे. आणि टिचकी मारल्यानंतर तुमच्या निरीक्षणास येईल की तो पुठ्ठा काय झालेला आहे, ग्लासपासून दूर गेलेला आहे. पण जे आपण त्या पुठ्ठ्यांवर ठेवलेलं जे नाणं होतं ते नाणं काय होतं, ग्लासमध्येच पडते. तर यानंतर आपण पाहणार आहोत संतुलित बल व असंतुलित बल, ज्याला आपण बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्स असं म्हणतो. तर आता रस्सीखेच खेळ हा सगळ्यांनी खेळलेलाच आहे. रस्सीखेच खेळामध्ये काय करावं लागतं, तर एक मध्यभागी सेंटर असतं त्या रस्सीला आणि त्याच्या दोन्ही बाजूनी सारख्याच संख्येनं काय असतात, मुलं ते त्या रस्सीला काय करत असतात, स्वतःकडे खेचून घेत असतात. जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रयुक्त बल सारखे असते तोपर्यंत रस्सीचा जो मध्यगा असतो, सेंटर असतं, ते स्थिर असतं. जोपर्यंत रस्सीच्या दोन्ही बाजूकडून लावलं जाणारं जे बल आहे किंवा त्या रस्सीवर प्रयुक्त होणारं जे बल आहे ते सारखंच असेल तोपर्यंत रस्सीचा जो मध्यगा आहे, जे सेंटर आहे, ते कसं राहील, स्थिर राहील. ते कोणाकडेही सरकणार नाही. म्हणजे इथं जे बल लावलं आहे ते आता कसं झालं, संतुलित झालं. दोन्ही बाजूकडून समान बल लावलं गेलं. पण जेव्हा एका दिशेनं त्या रस्सीचा मध्यगा म्हणजे केंद्रक एकाच दिशेनं जर सरकत असेल तर अशा वेळेस काय होईल, त्या रस्सीवर असंतुलित बल कार्य करत आहे असं आपण म्हणू. तर
रस्सीचा मध्य स्थिर असतो, परंतु ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते त्यावेळी जे बल प्रयुक्त होतं त्या बलाला असंतुलित बल असे आपण म्हणतो. तर परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते व रस्सीचा मध्यगा ज्या दिशेनं बल जास्त आहे त्या दिशेनं तो मध्यगा सरकतो. यानंतर आपण पाहणार आहोत की न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल, जोपर्यंत त्या वस्तूवर कोणतंही बाह्य बल कार्यरत नसेल तोपर्यंत तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये काय राहतं, सातत्य राहतं. हा न्यूटनचा आपला गतिविषयक काय आहे, पहिला नियम आहे. तुम्ही सगळ्यांनी हा नियम वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. तर काय सांगतो मग हा पहिला नियम की एखाद्या वस्तूवर जोपर्यंत आपण बाह्य बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू तिच्या विराम अवस्थेमध्येच राहते किंवा गतिमान अवस्थेमध्येच राहते. उदाहरणासाठी लक्षात घ्या, आता आपल्या समोर टेबलावर एक वही किंवा पुस्तक ठेवलेलं असेल तर जोपर्यंत आपण त्या पुस्तकाला किंवा वहीला आपल्या हाताने उचलणार नाही तोपर्यंत ते वही किंवा पुस्तक जागेवरच राहणार आहे. किंवा जेव्हा आपण शाळेमध्ये जात असतो तेव्हा आपल्या शाळेमध्ये जात असताना सायकलवर आपल्या सायकलची जी वेग आहे, जी गती आहे ती एकसमान असते, पण मध्ये जर आपण ब्रेक लावला तरच ती सायकल काय होते, थांबते. पण तोपर्यंत ती सायकल काय असते, एकसमान गतीमध्येच धावत असते. म्हणजे ब्रेक लावणं म्हणजे काय झालं तर त्या सायकलला आपण काय करत आहोत, बल लावत आहोत. तर एखादी वस्तू विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्यरत करत नसेल असं होत नाही. आता आपण काय म्हणतोय की टेबलावर जे पुस्तक आहे किंवा वही आहे ती कशी आहे, स्थिर अवस्थेमध्ये आहे, विरामावस्थेमध्ये आहे, त्याच्यावर कोणतंच बल कार्य करत नाही असं आपण म्हणतोय. तर असं होऊ शकतं का, तर नाही. ते पुस्तक त्या टेबलावर आहे याचाच अर्थ या पुस्तकानं सुद्धा काय केलेलं आहे, टेबलावर तेवढंच बल लावलेलं आहे आणि टेबलानं सुद्धा वरच्या दिशेनं म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेनं त्या वहीवर किंवा पुस्तकावर सुद्धा तेवढंच बल लावलेलं आहे. पुस्तक आणि टेबल यांनी लावलेली बल ही सारखीच आहेत म्हणून, परंतु त्यांची दिशा कशी आहे, वेगळी आहे. म्हणून त्यांचा एकंदरीत येणारा जो परिणामी बल आहे ते कसं राहील, शून्य असते. तर प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बले सुद्धा कार्य करतात, परंतु ती परस्परांना कशी आहेत, निष्प्रभ आहेत. म्हणजे पुस्तकानं लावलेलं बल सुद्धा तेवढंच आहे आणि टेबलानं वरच्या दिशेने पुस्तकाच्या बाजूला लावलेलं बल देखील कसं आहे, तेवढंच आहे. म्हणून एकंदर त्यांचं येणारं परिणामी बल हे कसं राहील, शून्य राहील. तर न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःमध्ये न बदलण्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचप्रमाणे वस्तूच्या विरामावस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सुद्धा बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलाव प्रयुक्त करण्याच्या असंतुलित बलाचं स्पष्टीकरण सुद्धा या नियमामध्ये दिलेलं आहे. तर आपण आता पाहूया जडत्व म्हणजे काय. जडत्व म्हणजे काय, तर जडत्व वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजेच काय आहे, जडत्व होय. जडत्वाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे विराम अवस्थेचे जडत्व. तर विराम अवस्था म्हणजे वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही. आता उदाहरणासाठी पहा, आता जेव्हा आपण कपडे वाळत घालतो तेव्हा त्या कपड्यांवर पाण्याचे थेंब असतात, बरोबर आहे. पण जेव्हा आपण ते कपडे झटकतो तेव्हा ते पाण्याचे कण काय होतात, बाजूला पडतात
आता या कपड्यांवर असणारे जे काही पाण्याचे थेंब आहेत ते कोणत्या अवस्थेमध्ये आहेत? विराम अवस्थेमध्ये आहेत. पण आपण कपडा झटकल्यामुळं काय झालं, त्याला सुद्धा एक प्रकारचा तिथं त्याची म्हणजे त्याला इच्छा नसताना सुद्धा त्याची ती अवस्था त्याला बदलावी लागली. दुसरं आहे गतीचे जडत्व. म्हणजे वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे तिच्या गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही. इथं आपल्याला पंख्याचं उदाहरण घेता येईल, कारण जेव्हा आपण पंखा चालू करतो तेव्हा तो एक समान गतीमध्ये काय करत राहतो? फिरत राहतो. आणि बंद केल्यानंतरही तो लागलीच बंद होतो का? नाही. त्याचा तो गुणधर्म आहे सतत फिरण्याचा, म्हणून तो लगेच बंद होत नाही. काही वेळानंतर तो काय होतो? हळूहळू बंद होतो. म्हणजे इथं सुद्धा त्याच्या गतिमान अवस्थेमध्ये तो बदल करू शकत नाही. पुढचा आहे दिशेचे जडत्व. तिसरा प्रकार आहे वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही. पुढचं पहा. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हा न्यूटनचा काय आहे? पहिला नियम आहे. आणि या न्यूटनच्या पहिल्या नियमालाच आपण जडत्वाचा नियम असे सुद्धा म्हणतो. तर न्यूटनच्या पहिल्या नियमानेच जडत्वाचेच म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलाचं स्पष्टीकरण सुद्धा या न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये दिलेलं आहे.